मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्या संदर्भात पुढील हप्ते जे आहेत ते या दिवशी मिळणार आहेत। सविस्तर माहिती जाणून घेऊ आणि एक महत्त्वपूर्ण सूचना, फक्त या शेतकरी बांधवांना 2 हप्ते मिळणार आहेत। सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, या शेतकऱ्यांना मिळू शकतो 19वा हप्ता। सविस्तर माहिती, तर पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते मिळाले आहेत। येणारा 19वा हप्ता च्या संदर्भात सविस्तर माहिती। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता ची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत आणि या पीएम किसान योजनेची ई-केवायसी असेल किंवा अन्य काही करायचं आहे का, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तर एकंदरीत पीएम किसान योजनेचा लाभ 4 महिन्याच्या अंतराने एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो आणि सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्येच 18 हप्ता जमा करण्यात आलेला होता। एकंदरीत मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला तरच तुम्हाला कळू शकेल की कधी येणार आहे, काय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। एकंदरीत मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहेत आणि एकंदरीत जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता दिला जातो। वर्षभरात 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत असते आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असते। एकंदरीत थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येत असतात। डीबीटी म्हणजे काय, तर आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे मिळत असतात। आधार संलग्न बँक जी आहे ती कशी चेक करायची, तर मित्रांनो, आपण सीएससी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊ शकता, अन्यथा आपण घर बसले सुद्धा ते पाहू शकता। कशी तपासायचं मी थोडक्यात माहिती देतो। तर एकंदरीत आपल्याला गुगल किंवा क्रोम मध्ये आपल्याला माय आधार असं सर्च करायचं आहे। आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। तिथे एक बँक सेटिंग चं एक स्टेटस म्हणून एक पर्याय असतो, त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की आधारला बँक लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह सुद्धा ते स्टेटस दाखवत असतं। त्यामुळे माय आधारच्या अधिकृत वेबसाईटला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। एकंदरीत जी वेबसाईट आहे माय आधार म्हणजे आधार कार्डच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 18 हप्ता आहे। 18 हप्त्याचं स्टेटस जर काढलं, कसं काढायचं थोडक्यात माहिती देऊ। तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही भेट दिल्याच्या नंतर लाभदारी स्थिती मुख पृष्ठावर जा, जिथे लाभदारी स्थिती टॅबवर क्लिक करा, तुमचा तपशील एंटर करा। एंटर केल्याच्या नंतर जिथे लाभदारी जी स्थिती आहे तिथे टॅबवर क्लिक करा आणि तुमचा तपशील जो आहे तो एंटर करायचा आहे, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते, इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रविष्ट करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला जे स्टेटस आहे तुम्ही स्टेटस काढू शकाल। एकंदरीत मित्रांनो, अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतरच तुम्हाला स्टेटस काढता येतं। आता एकंदरीत आम्ही म्हटलो की 18 हप्त्याचं स्टेटस काढा। स्टेटस काढून काय करायचं आहे, तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की स्टेटस काढल्याच्या नंतर सुरुवातीस तिन्हीपैकी एक प्रॉब्लेम दुरुस्त करायचा आहे। आता एकंदरीत 3 प्रॉब्लेम कोणते, तर 3 प्रॉब्लेम म्हणजे पहिला प्रॉब्लेम येतो लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम, म्हणजे जमिनीचा पडताळणीचा प्रॉब्लेम। ते जो नो असेल तर ते येस करून घ्या। एकंदरीत हा पहिला प्रॉब्लेम आहे। दुसरा प्रॉब्लेम आहे आधार सेटिंग स्टेटस, नो असेल तर ते येस करून घ्यायचं आहे। तिसरा प्रॉब्लेम असा येतो ते म्हणजे कोणता, तर मित्रांनो असा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आणि दुसरं म्हणजे बँकला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। तिन्ही पैकी जर एक जरी प्रॉब्लेम दिसला तर तो दुरुस्त करायचा आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होईल, पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येतील। मित्रांनो, अशा पद्धतीने तिन्ही जे प्रॉब्लेम मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस आणि ई-केवायसी हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करणं गरजेचं आहे। जेणेकरून हे तिन्ही प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त केले तर एकंदरीत मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हे हप्ता क्रेडिट होईल आणि जेणेकरून तुम्हाला जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। तर हे तिन्हीपैकी जर एकही प्रॉब्लेम असेल तर काय करायचं, तर लँड सेटिंग स्टेटसचा जर प्रॉब्लेम आला तर मित्रांनो तुमच्या संबंधित तहसील कार्यालय जे आहे तिथं तुम्हाला भेट द्यावी लागेल। भेट दिल्याच्या नंतर सविस्तर ते माहिती देतील। तहसील कार्यालयाशी संकल्प साधू शकता लँड सेटिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आला तर। अशा पद्धतीने जर काही प्रॉब्लेम आले तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता। मित्रांनो, पीएम किसान योजनेशी संबंधित असणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेशी थोडे बोलू। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आलेले आहेत। ही महाराष्ट्र राज्याची सर्वात मोठी योजना आहे।
कोणती तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे आणि महायुती सरकारनं जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये एक अनुषंगाने पॉइंट होता तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ. हा महत्त्वाचा पॉइंट आहे आणि हा पॉइंट जो आहे हा पॉइंट शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा ठरणार आहे. लवकरात लवकर हप्त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. शेतकरी बांधवांना आता काळाची गरज आहे, कारण की जे हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये वाढ व्हायलाच पाहिजे. आणि एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढून सुद्धा हप्ता येऊ शकतो. तो कधी निर्णय होऊ शकतो हा पण महत्त्वाचा आहे. एकंदरीत मित्रांनो हा निर्णय कधी होऊ शकतो तर हा निर्णय जो आहे तो निर्णय तुम्हाला होण्याची दाट शक्यता आहे. कधी तर फेब्रुवारी महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा हा निर्णय होईल तेव्हाच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ठरेल. कारण की आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पण हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. एकंदरीत दोन्ही हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते. तर एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे ते हप्त्यामध्ये दोन्हीपैकी जे दोन्ही योजनेमध्ये वाढ होऊ शकते, हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते. कोणत्या PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या. एकंदरीत अशा पद्धतीने हे दोन्ही योजना आहेत त्या तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला दुरुस्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो PM किसान योजना ची संलग्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. आता मित्रांनो PM किसान योजनेशी तुम्ही अर्ज करायचा आहे. तुम्हाला समजा अर्ज करायचा आहे, तुम्ही नवीन अर्जदार आहात तर कसं करायचं? सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. आता तुम्ही भेट दिल्याच्या नंतर नवीन नोंदणीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नवीन नोंदणीवर क्लिक केल्याच्या नंतर विचारलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला जे काही विचारलेलं आहे ते तुम्हाला आवश्यक तपशील भरायचा आहे आणि त्याच्या फॉर्मची जी प्रिंट आहे ती प्रिंट आउट काढायची आहे आणि जेणेकरून ती प्रिंट तुमच्या जवळ ठेवायची आहे. जेव्हा तुम्हाला एक कॉल येईल तहसील कार्याशी संपर्क साधा अन्यथा ते तुम्हाला अप्रूव्हल देतील. अप्रूव्हल दिल्याच्या नंतर मित्रांनो काहीच दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत ते पैसे योजनेचा जेव्हा 19 हप्ता मिळेल ते हप्ता येऊन जाईल. पण त्याआधी तुम्हाला अप्रूव्हल मिळणं गरजेचं आहे. तर एकंदरीत मित्रांनो नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी करायची असेल सुरुवातीस आपल्याला 712 आधार कार्ड क्रमांक आणि RC डिटेल्स म्हणजे RC नंबर तुम्हाला लागेल. रेशन कार्डवरील RC डिटेल्स लागेल. रेशन कार्ड तुम्हाला घेऊन जावे लागेल. दुसरं म्हणजे 712 लागेल. हे 2-3 जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन जा आणि तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. तुम्हाला फक्त 712 आधार कार्ड आणि RC नंबर तुम्हाला लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड घेऊन 712 घेऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. मित्रांनो एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि 19वा हप्ता आणि 6वा हप्ता कधी मिळणार तर एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांचा 2 हप्ते कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, ज्या शेतकरी बांधवांचा जो हप्ता आहे तो हप्ता स्टॉप झाले होते म्हणजेच काय तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जे आहेत ते हप्ता तुम्हाला आला नव्हता, कोणता 5वा हप्ता आला नव्हता ते 19व्या हप्त्यासोबत येऊ शकतो. एकंदरीत दोन्ही हप्ते जे आहे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतात. मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन जर पाहिजे असेल बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद.